विरार पूर्वेच्या रानाळ तलाव येथील साई सदन या इमारतीच्या रूम नंबर 4 मधील स्लॅब कोसळला असल्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे. आपण जर बघितलं तर आपण आता त्या इमारतीच्या रूम नंबर 4 समोर उभा आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः पूर्ण स्लॅब जो आहे हा खाली कोसळलेला आहे. वरची परिस्थिती जर बघितली तर पूर्ण ज्या सळ्या आहेत त्या पूर्णतः गंज चढलेला आहे आणि ही इमारत जी आहे 10 ते 15 वर्ष जुनी असल्याचं या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे. या इमारतीमध्ये एकूण 12 रूम असून सर्व जे रहिवासी आहेत हे याच ठिकाणी राहत होते आणि याच वेळेस ही दुर्घटना घडलेली आहे. आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत. आता कशी घटना घडली? घटना अशी घडलेली आहे की सध्या 1 तास झाला असेल. ही बिल्डिंगचा तो आतमधला हे आहे ना तो डायरेक्ट ढासळलेला आहे. कारण घरामध्ये लहान लहान मुलं होतात आणि बिल्डिंगची अवस्था पण भरपूर खराब झालेली आहे. इथे लहान लहान मुलं खेळतात सगळे लोकांचे सर्वांचे. आम्ही तर काय रिक्षावरती असतो पण इथे काय घडते काय आम्हाला माहित नाही आणि पालिकेने याच्यावरती अजिबात काही केलेलं नाही. आणि बिल्डिंग वाल्यांनी पण काय बिल्डिंगचं रिन्युअल करतात ना ते सुद्धा काही केलेलं नाही. कारण बिल्डिंगला पूर्ण सगळं स्लॅब आणि पूर्ण हे बाहेरचे प्लेअर आहेत ना पूर्ण ढासळून कधी बी जातात. सळिया पण पूर्ण हे झालेले आहे. अजूनपर्यंत काही काम झालेलं नाही. तुम्ही काय सांगाल? तुम्ही इकडेच राहता. मी सदर ही बिल्डिंग आहे ना कम से कम 14 ते 15 वर्ष झाले असेल. 14 वर्षामध्ये या बिल्डिंगचं एकही रिनोव्हेशन काम केलेलं नाही. कारण की ह्या बिल्डिंग मध्ये कम से कम 12 रूम आहेत. 12 रूम मध्ये आहेत म्हणजे यांची काहीतरी सोसायटी वगैरे काहीतरी असेल मला असं वाटते. पण काय माहिती यांची सोसायटी आहे का नाही. पण यांनी पण लक्ष बिल्डिंग पूर्णतः धोकादायक आहे. आता स्लॅब पडलेला आहे. तुम्ही याच ठिकाणी राहतायत. कुठेतरी जीव धोक्यात आहे. हा मला असं वाटते की कारण की लहान लहान लेकरं पण पोरं खेळत आहेत इकडे खेळतात. प्लस ही बिल्डिंग कधीही कोसळू शकते. महत्वाचं सांगण्याचं काय मागणी असेल आपली मागणी प्रशासनाला अशी असेल की महानगरपालिकेला की महानगरपालिकेने इथे लक्ष द्यावे आणि ह्या बिल्डिंगचं काय ते तुम्ही सूक्ष्म करावा की कारण की याच्यामध्ये काही जीवितहानी नाही झाली पाहिजे. आता आम्ही दुपारचा काहीतरी 2:30च्या दरम्यान मला असं वाटतं की हा कोसळला असेल स्लॅब हा इकडचा. ती म्हणजे माझ्या मित्राची बहीण आहे ती बाजूची. तर तिचं नशीब चांगलं होतं की दोन्ही मुलं तिची लहान लहान आहेत आणि माझी पण मुलगी लहान आहे. ती एकत्र इकडे यांच्या घरामध्ये खेळत असते. पण आज जेणेकरून ते माझ्या बहिणीचा मुलगा आला म्हणून ती आमच्या घरातच आहे. नाही दुपारच्या वेळेस ती तिकडे खेळत असते. आज काहीतरी जीवितहानी झाली असती त्याच्यानंतर ह्या महानगरपालिकेला किंवा या बिल्डिंगवाल्यांना जाग आली असती की बाबा काय जीवितहानी झाल्याच्या नंतर यांना पण कळलं पाहिजे की बाबा आपण इथे राहतात. या बिल्डिंगचं रिनोव्हेशन करायचं आहे. सोसायटी केली पाहिजे. आणि काय यांची सोसायटी आहे का नाही काय माहित नाही. कारण की या बिल्डिंग मध्ये ह्या बाजूला पण इथे पण स्लॅब चिरलेला आहे. इकडे चिरप आहे. पाठीमागे चिरला म्हणजे आजूबाजूची जी लोक आहेत रात्री झोपेमध्ये असताना स्लॅब पडून मेले तर जीवितहानी झाले तर काय करायचं आम्ही? नागरिकांच्या अतिशय चिंताजनक वातावरण आहे. ज्या रूम मध्ये हे होते नागरिक, ताई काय सांगाल? तुम्ही याच रूम मध्ये राहत होतात. कशी घटना घडली? मी माझ्या बाळाला घेऊन बेडवर बसले होते. ते झोपले होते माझ्या मांडीवर. माझ्या मुलाला बाथरूमला झाले तर माझे मिस्टर गेले बाथरूम मध्ये त्याला घेऊन. तर ते गेले आणि लगेच खाली पडला स्लॅब आणि मी लगेच माझ्या मुलीला घेऊन बाहेर आले. तेव्हा बाजूवाल्यांना समजलं की तिथे स्लॅब कोसळला. माझा मुलगा आणि माझे मिस्टर बाथरूम मध्येच होते. काही नोटीस वगैरे दिली होती पालिकेने? नाही, काहीच नाही दिले. नोटीस वगैरे काहीच नाही दिले. कधीपासून इथे राहता तुम्ही? मला 3 वर्ष झाली इथे. ताई तुम्ही काय सांगाल? या ठिकाणच्या नागरिकांचं पूर्णतः जीवन जे विस्कळीत झालेलं आहे आणि अति धोकादायक इमारतीमध्ये हे नागरिक राहतात. मला तर माझं इतकंच सांगणं आहे की ह्यांनी महानगरपालिकेला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावं. ह्यांना सांगावं की जे काही काम आहे या बिल्डिंगचं त्याच्या संदर्भात ह्यांनी बैठक करावी. महानगरपालिकेला सांगावं आणि म्हणजे अतिशयच ही बिल्डिंग पूर्ण आता ही कामातच गेली. थोडक्यात जीव बचावलेला आहे आणि ही इमारती कधी देखील कोसळू शकते. कधीही कोसळू शकते ही बिल्डिंग. कारण की पूर्णपणे बिल्डिंग ही क्रॅक झालेली आहे आता आणि आम्ही शेजारी असल्या कारणाने आम्हालाही या बिल्डिंगचा धोका आहे. कधीही कोणतीही रात्री झोपेमध्येही जीवितहानी होऊ शकते. तर माझं इतकंच म्हणणं आहे की त्वरित या सोसायटीने बैठक करावी आणि जो काही आहे तो सोक्षमोक्ष या बिल्डिंगचा लावावा. निश्चित. ताई तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी स्लॅब कोसळलेला आहे. वसईविरार परिसरामध्ये अशा अनेक इमारती आहेत की त्या अति धोकादायक आहेत आणि दुर्घटना घडत आहेत. अनेकांचे जीव जात आहेत. आज थोडक्यामध्ये या ठिकाणी या कुटुंबाचा जीव वाचलेला आहे. मी असं सांगेल की म्हणजे बिल्डर आहेत
ते थोड्याशा नफ्यासाठी ते माणसाच्या जीवाशी खेळत आहेत. आता तुम्हीच विचार करा, म्हणजे 12 वर्ष 13 वर्ष झालेत बिल्डिंगला, 13 वर्षात अशी हालत झाली आहे, म्हणजे एवढे जागोजागी त्याला तडे गेलेत, स्लॅब अचानक कोसळतात आणि ही बिल्डिंगची अवस्था अशी आहे की कधीही जमीनदोस्त होऊ शकते. म्हणून पहिल्यांदा त्या बिल्डरला पकडून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, मी असं म्हणेन. कारण माणसाच्या जीवाशी खेळतो. आता ही महिला आहे, ती एकटी कमावती आहे घरातली आणि 2 मुलांमुळे तिला तेही शक्य होत नाही. तिचे मिस्टर आहेत ते दिव्यांग आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तिने खरंच दैव तिचं बलवत्तर होतं म्हणून तिचा आणि तिच्या मुलांचा जीव वाचलाय. नाहीतर एकट्या महिलेने काय केलं असतं. आज तुम्ही जर स्लॅब कोसळलेला बघितला तर तिथे शॉर्ट सर्किट होऊन आग लागून ह्यांच्या व्यतिरिक्त पूर्ण या बिल्डिंग मधल्या सगळ्याच रहिवाशांना जीवाचा धोका झाला असता असा. तर म्हणून मी म्हणते इथल्या रहिवाशांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एक अर्ज घ्या आणि नगरपालिकेला द्या आणि ही इमारत पहिले खाली करा. आणि कारण मी इथल्या रहिवाशांनी नगरपालिकेमधलं कोणी आलेलं का इथे? नाही, कोणीच इथं आलं नाही, कोणीच येऊन नाही गेलं इथे. कारण या रहिवाशांनी इथून अर्जही दिले नाहीयेत आणि अर्ज जेव्हा देतील तेव्हा नगरपालिका इथे कारवाई घेईल. मी रहिवाशांना पण हेच सांगेल की तुमच्या जीवापेक्षा काही जास्त अधिक नाहीये. सर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात. म्हणून तुम्ही पहिला तुमचा जीव वाचवा आणि ह्या बिल्डिंग खाली करून तुमची सोय करा पहिला. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर अति धोकादायक इमारत असलेला या इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे. आपण परिसर जर बघितला तर हा पूर्ण परिसर जर बघितला तर पूर्ण दाटीवाटीचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये ही इमारत आहे. या बिल्डिंगची जर दुरावस्था बघितली आपण तर पूर्णतः क्रॅक गेलेल्या आहेत आणि ही इमारत जर बघितली तर पूर्णतः ही दाटीवाटीच्या परिसरामध्ये अनधिकृत बांधण्यात आलेली इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये रूम नंबर 4 मध्ये आज दुपारच्या सुमारास हा अचानक स्लॅब कोसळला आणि थोडक्यात या कुटुंबाचा जीव बचावलेला आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून यावरती कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे तीव्र संतापाची लाट पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लवकरात लवकर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि अति धोकादायक ज्या इमारती आहेत त्याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी देखील आता सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरत आहे. परंतु वसई, विरार, नालासोपारा या परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे आणि नागरिकांच्या जीवाशी कुठेतरी खेळ सुरू असल्याचं आपल्याला या घटनेवरून तरी पाहायला मिळत आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.